शेतकरी मित्रांनो, करप्याच्या नियंत्रणासाठी आपण वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर करत असतो. वेगवेगळ्या कंपन्या चांगल्या पद्धतीने करप्याचं नियंत्रण यावं यासाठी बुरशीनाशक मार्केटमध्ये आणत असतात. त्यातच सुमिटोमो या नामांकित कंपनीने एक नवीन बुरशीनाशक मार्केटमध्ये लॉन्च केलेलं आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलवरती आज पाहणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, डिजिटल युवा शेतकरी या यूट्यूब परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सुमिटोमो ही कंपनी मार्केटमधील एक नामांकित कंपनी आहे, जिचं क्यूफ्लो नावाने एक नवीन बुरशीनाशक आलेलं आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्या घटकापासून त्याचं प्रमाण आणि ते कशा पद्धतीने काम करणार आहे, कोणकोणत्या रोगासाठी काम करणार आहे आणि कोणकोणत्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, याच्यातला घटक जो असणार आहे तर ट्रायबेसिक कॉपर सल्फेट 34% SC फॉर्म्युलेशनमधील हा घटक आहे. मार्केटमध्ये तुम्हाला हा घटक पहिल्यांदाच तुम्हाला पाहायला मिळेल. आत्तापर्यंत कोणत्याही कंपनीचा हा घटक आलेला नाही आहे, परंतु कंपनीने रिसर्च करून हा नवीन घटक असलेलं बुरशीनाशक मार्केटमध्ये आणलेला आहे. ट्रायबेसिक कॉपर सल्फेट 34% SC फॉर्म्युलेशनमधील हा घटक आहे. तर हा कोणकोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी काम करतो, मोड ऑफ ॲक्शन ती आपण पाहू. तर शेतकरी मित्रांनो, मोड ऑफ ॲक्शन जर याची आपण पाहिली तर लीफ सरफेसवरती संरक्षित थर तयार करण्याचं हे काम करतं. ज्यावेळेस आपण पिकावरती प्रिव्हेंटिव्ह जर फवारणी घेतली, म्हणजे रोग येण्याच्या अगोदर जर बुरशीनाशकाची फवारणी घेतली तर आपल्याला जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळतात. म्हणजे आपल्या पिकावरती रोग आल्याच्या नंतर आपल्या पिकाचं देखील नुकसान होतं आणि त्याला नियंत्रण करण्यासाठी आपला खर्च देखील अधिक होत असतो. त्याच्यामुळं बुरशीनाशकाची शक्यतो आपण प्रिव्हेंटिव्ह जर फवारणी घेतली, म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जर फवारणी घेतली तर चांगले रिझल्ट भेटतात किंवा आपल्या पिकाचं नुकसान देखील होत नाही. कारण फवारणी ही आपल्याला बुरशीच्या नियंत्रणासाठी करावीच लागत असते. त्याच्यामुळे रोग आल्याच्या नंतर घेण्यापेक्षा रोग येण्यापूर्वीच घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि हे जर बुरशीनाशक तुम्ही वापरलं तर पानावरती एक प्रकारचा संरक्षित थर येतो, म्हणजे बुरशीला ते आतमध्ये जाऊ देत नाही. एक संरक्षण थर असल्यामुळे एक लक्ष्मण रेखाच आखल्यासारखं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आणि फंगसचे जे स्पोअर आहेत, याच्यामध्ये कॉपर असल्यामुळे ते फंगसच्या आतमध्ये एंटर करून जे काही बुरशीचे जे स्पोअर असतात त्या स्पोअरला जर्मिनेट होऊन देत नाही. म्हणजे बुरशीची जी पुढची पिढी आहे ती निर्माण होऊन देत नाही आणि आहे ती जी काही बुरशी पिकामध्ये आहे तिला देखील नियंत्रणासाठी मदत करतं. त्यानंतर फायदे जर बघितले आपण तर हे नवीन प्रकारचा घटक असल्यामुळे रिझल्ट अत्यंत जबरदस्त आहेत. आपण याचा वापर आपल्या पिकामध्ये करू शकतो. सुपेरियर फॉर्म्युलेशन आहे. फॉर्म्युलेशन देखील अगदी चांगलं बनवण्यात आलेलं आहे. पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर लगेच ते विरघळलं जातं. कोणत्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचबरोबर पिकाला देखील हेल्दी ठेवण्याचं काम करतं. कसल्याही प्रकारचं स्कॉर्चिंग किंवा काही याचा इफेक्टिव्ह होत नाही. आणि इन्व्हायरमेंट महत्त्वाचं म्हणजे इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. शेतकरी मित्रांनो, आपण याचा वापर लीफ स्पॉट आणि अँथ्रॅकनोज म्हणजे पानावरती जे टिपक्याचा रोग येतो त्याच्या नियंत्रणासाठी आणि अँथ्रॅकनोज करपा जो येतो त्याच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो. ब्रॉड स्पेक्ट्रम फंजिसाईड असल्यामुळे वेगवेगळ्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो. मिरची असेल, टोमॅटो असेल किंवा इतर पिकं असतील. त्याचबरोबर वेलवर्गीय पिकामध्ये देखील याचे रिझल्ट चांगले पाहायला मिळतात. कंपनीचं देखील रिकमेंडेशन कुकुंबर या क्रॉपसाठी आहे. काकडी आणि मिरचीसाठी कंपनीचं रिकमेंडेशन आहे आणि इतर पिकावरती देखील आपण याचा वापर करू शकतो. आता कंपनीच्या दिलेल्या माहितीनुसार आपण पाहणार आहोत की याचं प्रमाण किती असणार आहे. तर प्रति एकर 800 ग्राम 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्ही याची फवारणी करू शकता. म्हणजे 1 एकर तुमचं क्षेत्र असेल तर त्याच्यासाठी 200 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि 200 लिटरमध्ये तुम्हाला 800 ग्राम हे बुरशीनाशक वापरायचं आहे. जर 1 लिटरच्या हिशोबाने आपण याचं प्रमाण काढलं तर प्रति लिटर तुम्ही 4 ग्रॅम एवढं प्रमाण घेऊ शकता. जेवढा तुमचा पंप असेल त्याच्यानुसार तुम्ही आता कॅल्क्युलेट करून हे प्रमाण घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सुमिटोमोच्या नवीन आलेल्या क्यूफ्लो या बुरशीनाशकाबद्दलची सविस्तर माहिती पाहिली. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.